म्हणजे आम्हा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर त्यावर आमचं नाव होतं मालक म्हणून। त्या ठिकाणी आम्हाला 12.5% जागा दिली गेली, ती लीजी म्हणून, भाडेकरू म्हणून। विविध विकासकांच्या मार्फत भूखंड घेतले गेले, सोसायट्या निर्माण झाल्या। आज एखाद्या माणसाला जर त्या ठिकाणी जर आपली सदनिका विकायची असेल तर सिडकोची पुन्हा परवानगी घ्यावी लागते, सिडकोला प्रीमियम द्यावा लागतो। तेवढंच नाही तर महानगरपालिकेला दिलेले भूखंड सुद्धा भाड्याने दिलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्याला मी पत्र दिलेलं आहे, आपण आता या सिडकोच्या लोकांनी भूखंड महापालिकांना द्यावेत, लोकांच्या 12.5% किंवा गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या जमिनी सुद्धा मालकीच्या हक्काच्या कराव्यात, आणि जेणेकरून सर्वांना एक प्रकारची लटकती तलवार आहे सिडकोची ती दूर करावी, अशा आपल्या मार्फत मी विनंती करतो। प्रकल्पग्रस्तों के न्याय हक के लिए एक बार फिर गूंजी विधान भवन में गणेश नाइक की आवाज। मुंबई की भीड़भाड़ को कम करने के उद्देश्य से नवी मुंबई का विकास किया गया, मगर पिछले 52 सालों से इस शहर में लोग किराए पर रह रहे हैं। इस पर उन्होंने दुख जताया। बता दें कि अर्थसंकल्पीय अधिवेशन में भी विधायक गणेश नाइक द्वारा ये मुद्दा उपस्थित किया गया था, जिसमें उन्होंने प्रकल्पग्रस्तों का मुद्दा सामने रखा था, और तब से उनकी प्रकल्पग्रस्तों को न्याय दिलाने के लिए जंग जारी है। आज मॉनसून अधिवेशन में सवाल जवाब सत्र के दौरान विधायक गणेश नाइक प्रकल्पग्रस्तों के घरों के मुद्दों को लेकर आक्रामक नजर आए। इस दौरान उन्होंने कहा कि पहले यहाँ जमीन किसानों की थी, जिनके साथ 12 में मालिकाना हक भी प्रकल्पग्रस्तों का ही था, मगर बाद में उनसे जमीनें लेकर उन्हें 12.5% के तहत किराए पर जमीनें दी गई। उन्होंने ये भी कहा कि अगर आज किसी को अपने घर बेचने हो तो उसे सिडको से अनुमति लेनी पड़ती है। साथ ही उन्होंने ये भी कहा कि सिडको ने नवी मुंबई महानगर पालिका को जो भूखंड दिए हैं वो भी किराए पर है। मुंबईमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता नवी मुंबईची स्थापना करण्यात आली। 70 ते 2022 52 वर्ष झाली। मध्यमवर्गीय ज्यामध्ये अतिशय बिलो पॉवर्टी लाईनची लोक, अशा लोकांना त्याला घरं देण्यात आली, ती घरं लीजवर देण्यात आली। शेतकऱ्यांची म्हणजे आम्हा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर त्यावर आमचं नाव होतं मालक म्हणून। त्या ठिकाणी आम्हाला 12.5% जागा दिली गेली, ती लीजी म्हणून, भाडेकरू म्हणून। विविध विकासकांच्या मार्फत भूखंड घेतले गेले, सोसायट्या निर्माण झाल्या। आज एखाद्या माणसाला जर त्या ठिकाणी जर आपली सदनिका विकायची असेल तर सिडकोची पुन्हा परवानगी घ्यावी लागते, सिडकोला प्रीमियम द्यावा लागतो। तेवढंच नाही तर महानगरपालिकेला दिलेले भूखंड सुद्धा भाड्याने दिलेले आहेत। महानगरपालिका जोपर्यंत शहर अस्तित्वात असेल तोपर्यंत महापालिका राहणार आहे। विधायक गणेश नाइक ने ये भी कहा कि प्रकल्पग्रस्तों को उनके घरों का मालिकाना हक दिया जाए एवं सिडको की जो लटकती तलवार उनके सर पर है उसे दूर किया जाए। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेला भाड्याने जागा देणं हे उचित नाही। एकूणच अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली असताना या सर्व जागेच्या बाबतीमध्ये मालकी हक्काने फ्री होल्ड या जमिनी करण्याची त्यांची मानसिकता आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्याला मी पत्र दिलेलं आहे, आपण आता या सिडकोच्या लोकांनी भूखंड महापालिकांना द्यावेत, लोकांच्या 12.5% किंवा गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या जमिनी सुद्धा मालकीच्या हक्काच्या कराव्यात, आणि जेणेकरून सर्वांना एक प्रकारची लटकती तलवार आहे सिडकोची ती दूर करावी, अशा आपल्या मार्फत मी विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।